So first launching of my product is in SNDT, was in SNDT. So 2019 ला चालू करून 2020 आय थिंक 2020 मध्ये लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये आम्ही अडकलो. प्रॅक्टिकल नॉलेजच्या बाबतीत आपलं कॉलेज जास्त पुढे आहे. नमस्कार, मी राजश्री कुलकर्णी PV पॉलिटेक्निकमध्ये फूड टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा करते 6 सेमिस्टरमध्ये. आज आपण आपल्या कॉलेजच्या ज्या ॲल्युमिनाय आहेत मिसेस जीविता राऊत यांचा आज आपण इथे इंटरव्ह्यू घेणार आहोत. त्यांची खास बात ही आहे की त्यांच्या प्रॉडक्टचं हे लॉन्चिंग जे आहे ते आपल्या कॉलेजमध्येच झालेलं आहे उर्जिता 2019ला. तर आपण त्या बाबतीत आणखीन थोडी इन्फॉर्मेशन मॅमकडनं घेऊया. हॅलो एव्हरीवन, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू माय कॉलेज. त्यांनी मला खूप छान ऑपॉर्च्युनिटी दिली आहे की मी तुमच्यासमोर माझी मतं मांडू शकते, माझ्या कॉलेजविषयी सांगू शकते आणि त्याचबरोबर माझ्या बिझनेसविषयी सांगू शकते. मी ॲल्युमिनाय आहे याच कॉलेजची. मी पासआउट झाली 2021ला. ओके. अँड प्रिवियसली माझं नाव दीप्ती होतं, त्यामुळे आताही मला हे माझं कॉलेज आत्ता पण मी आली आज तर सगळे मला दीप्ती नावानेच ओळखतात अँड आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड फॉर दॅट. ऑफकोर्स आफ्टर मॅरेज जीवितामध्ये कन्वर्ट झालं. 2019मध्ये माझं फर्स्ट लॉन्च झालं बिझनेसचं. ॲट दॅट टाईम मी इकडे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून देखील शिकवत होते आणि सुरुवात जी झाली ती स्पायसेसपासून झाली. फर्स्ट कन्सेप्ट डोक्यात म्हणजे जो आला बिझनेस चालू करायचा आहे तो थोडा वेगळा होता, आय लेट यू नो. तर स्पायसेसपासून सुरुवात झाली आणि त्याच वेळेला आपल्याकडे उर्जिता व्हायचं. उर्जिताचं ॲल्युमिनायसाठी एक हे प्लॅटफॉर्म होता की ज्याच्यामध्ये ते लोक येऊन त्यांचे प्रोडक्ट किंवा एक्झिबिशन्स करायचे. सो फर्स्ट लॉन्चिंग ऑफ माय प्रोडक्ट इज इन SNDT, वॉज इन SNDT. की पहिलं जे लॉन्च झालं तर स्पायसेसपासून सुरुवात केली आणि तिकडे मी थोडीफार मला अजून आठवतं की 2-4 टाईपचे बेवरेजेस, नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस ठेवले होते आणि ते रिस्पॉन्स देखील खूप छान मिळालेला. मला खूप स्वतःला बरं वाटलेलं की माझी सुरुवात जिथे मी शिकली, जिकडे मी जॉब केला, लॅब असिस्टंट म्हणून देखील मी जॉब केला, त्याच्यानंतर मी व्हिजिटिंग फॅकल्टी फॉर प्रॅक्टिकल, त्याच्यानंतर व्हिजिटिंग फॅकल्टी फॉर थिअरी आणि प्रॅक्टिकल, असं माझं जे जर्नी SNDT सोबत जी सुरू होती ती माझं लॉन्चिंग तिकडे झालं अँड आय एम सो प्राऊड फॉर दॅट. मॅम, आता जसं तुम्ही म्हणालात की बेवरेजची कॉन्सेप्ट ही कुठून आली असेल, म्हणजे नॉन अल्कोहोलिक बेवरेज पण आपण बनवू शकतो, कारण मसाला हे वेगळं पूर्ण त्याचं गणित असतं, त्याचं ते बनवण्याची पद्धत वेगळी, त्याचं कॅल्क्युलेशन वेगळं, बेवरेजचं कॅल्क्युलेशन वेगळं. बेवरेजचं येस, यू आर राईट. बेवरेजचं कॅल्क्युलेशन वेगळं, मसाल्याचं वेगळं. ॲज आय टोल्ड यू की खूप वेगळं होतं डोक्यामध्ये. मी जेव्हा फूड टेक्नॉलॉजी शिकत होती तेव्हा आम्हाला एक सेमिस्टर 2ला प्रिझर्वेशनमध्ये फर्स्ट टाईम आम्ही सिंथेटिक सिरप्स घेतले आणि ते मला कन्सेप्ट तेव्हाच एवढा आवडला होता आणि त्याच वेळेला म्हणजे जेव्हा मी शिकत होती ना त्याच वेळेला देखील मी चालू केलं होतं स्टार्टअप. सो आय कॅन से ॲक्च्युली तेव्हा सुरू झालेलं. म्हणजे जवळचे नेबर्स माझे जे आहेत त्यांना मी बनवून देत होती. सिंथेटिक सिरप्स बनवले, ऑरेंज स्कॉच बनवले तेव्हा, पण खूप रॉ लेवलला होतं. देन मग अगेन पुन्हा बॅक टू स्टडी झालं, कंप्लीट केलं सगळं, पूर्ण स्टडी कंप्लीट केल्यानंतर जेव्हा मी जॉब करत होती ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी तेव्हा मी सप्रे मॅडमसोबत प्रॅक्टिकल घ्यायची, अनघा सप्रे. अँड तेव्हा मी जेव्हा मॅडमना बोलली मॅम आता ना बिझनेस चालू करायचं परत डोक्यात आहे आणि मला ना बेकर व्हायचं आहे, आय वॉन्ट टू बिकम अ बेकर. त्यासाठी मी तो आयसिंगचा कोर्स वगैरे केला होता. तर मॅमनी मला सांगितलं की यू गो टुवर्ड्स फ्रूट अँड व्हेजिटेबल टेक्नॉलॉजी. अँड बिकॉज ऑफ हर म्हणजे स्पायसेस डोक्यात होतं, बिझनेस चालू करायचा तर मग स्पायसेसची तयारी झालेली. तेव्हा मॅमचा जो ॲडवाईस दिला की गो टू फ्रूट अँड व्हेजिटेबल टेक्नॉलॉजी. थोडा निग्लेक्टेड एरिया आहे तो आणि इन अवर कंट्री जर तू बघशील तर फ्रूट अँड व्हेजिटेबल्स खूप व्यवस्थित प्रमाणात आहेत. त्याचं म्हणजे नुकसान खूप होतं कधी कधी, ओव्हर राईप फ्रूट्स वगैरे. सो गो टुवर्ड्स इट. म्हणजे जिकडे जास्त लोक नाही आहात. बेकर्स भरपूर मिळतील आजकाल, होम बेकर्स पण भरपूर झालेत, खूप छान छान बेकरीचे हे मिळतात. सो गो टू, अँड बिकॉज ऑफ दॅट आय अगेन डायव्हर्टेड टू बेवरेजेस. आणि जसं मी बोलली की सेमिस्टर 2ला मी जेव्हा बनवायची, सो आय थॉट की चला त्याच्यामध्येच एंटर करूया. सो बेवरेजेस. म्हणजे तुमच्या मेंटर या आपल्या अनघा मॅम. येस, मी काय सांगेल, माझी जर्नी ना कॉलेजसोबत एक ना स्पेशल अटॅचमेंट आहे माझं. राईट फ्रॉम कॉलेज स्टेज 99ला मी ॲडमिशन घेतलं, अप टिल 2001 पासआउट झाली. आमच्या वेळेला तेव्हा 2.5 इयर्सचा डिप्लोमा होता
आणि ॲट द टाईम आय एम प्राऊड टू से की मी सेकंड रँकर होती. त्यामुळे कॉलेजच्या सगळ्या टीचर्सला माझं नाव माहिती आहे, सगळं माहिती आहे. देन मी पास आऊट. नंतर मग तिथून जर्नी सुरू झाली. आपण पुढे मग आता तुम्ही जसं म्हणताय की तर तुम्ही एक बिझनेस चालू केला, तर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ॲज अ वुमन एंटरप्रेनर हे एवढं सोपं नाही आहे की स्वतःचा बिझनेस एक सेटअप पूर्ण करावा. ऑब्व्हियसली आपल्याला सपोर्टची गरज असते आणि त्या सपोर्टमध्ये जसं मेंटली असं तसं फायनान्शियली सगळंच असतं म्हणजे. तर तुम्ही कसं आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम्स ऑब्व्हियसली आले असतील की तेव्हा तुम्ही एक बिझनेस सेट करता, तर त्याच्यावर तुम्ही मात कशी दिली? मात कशी दिली नाही, मात अजून देते असं मी सांगू शकते. आम्ही बिझनेस चालू केला 2019ला ॲज अ टोल्ड यू. स्पायसेसवरून मग आम्ही आलो बेव्हरेजेसमध्ये, राईट. बेव्हरेजेसमध्ये आल्यानंतर मी इकडे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून सुद्धा येत होती आणि साईड बाय साईड घरून बिझनेस चालू होता. क्लायंट वाढायला लागले. तिकडे घरीच भरपूर R&D झाल्या आणि त्याच्यामध्ये काय झालं, आला तो लॉकडाऊन पिरियड. सो 2019ला चालू करून 2020 आय थिंक 2020मध्ये लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये आम्ही अडकलो. पण मग तेव्हाही आम्ही थांबलो नाही. तेव्हा आम्ही काय केलं की आम्ही ट्रायल्स चालू केल्या घरून. ॲट द सेम टाईम तुमचे प्रॅक्टिकल्स पण घेत होती ऑनलाईन, तर त्याच्यामधून सुद्धा स्टुडंट्सकडून मला खूप हेल्प झाली. त्यांच्याकडून काही प्रोजेक्ट्स वगैरे करता आले मला. आणि मग त्याच वेळेला मग आम्ही आमचा लोगो फायनल केला. मग लोगो रजिस्ट्रेशन करावं लागतं. या सगळ्या गोष्टी आम्ही कंप्लीट केल्या त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. आणि वन्स लॉकडाऊन ओपन झालं त्याच्यानंतर मग आम्ही परत घरूनच चालू केलेलं. कारण आणि मग नंतर ऑर्डर्स वाढत गेले. आम्ही करंटली आता पालघर डिस्ट्रिक्टमध्ये काही कॅफेजना ऑलरेडी सप्लाय करतोय. तेव्हा मग तिथून घरून सुरुवात केलेली. तेव्हा आय कॅन से माय फर्स्ट ऑर्डर टू कॅफे 20 बॉटल्स होत्या. 5 बॉटल्स और 4 बॉटल्स ऑफ 5 फ्लेवर्स और 4 फ्लेवर्स अशी 20 बॉटल्स मी फर्स्ट टाईम बोर्डीला कॅफेमध्ये दिलेली. आणि मग तिथून त्यांचं हळूहळू हळूहळू वाढत जाऊन ते 200 बॉटल्सवर गेलं. सो मग आम्हाला जागा कमी पडायला लागली. सो बेसिकली आम्ही पालघर डिस्ट्रिक्टला बिलॉंग करतो आणि माझं तिकडे स्वतःचं घर देखील आहे. माझे इनलॉज राहतात. तर मग खूप असं फॅमिली सपोर्टच्या ह्याच्याने खूप पालघरला आम्ही स्वतः इंडस्ट्रियल लेवलवर 2023मध्ये गाळा भाड्याने रेंटवर घेतला आणि तिकडे आम्ही पूर्ण बिझनेस शिफ्ट केला. तिकडे गेल्यानंतर पण आम्हाला भरपूर डिफिकल्टीज आली. कारण रिफॉर्म्युलेशन अगेन झिरोपासून स्टार्ट. कारण रॉ मटेरियल चेंज झालेलं, वॉटर चेंज झालेलं. यू डोंट बिलीव्ह की नुसतं शुगरमुळे देखील की आणि वॉटरमुळे सुद्धा क्वालिटी बिघडत होती. पुन्हा शेड्यूल करून झिरोपासून सुरुवात करून सेट केलं आणि इट इज रनिंग. अँड टुडे आय फील प्राऊड की आज मी इकडे आहे तर माझा 3 स्टाफ तिकडे आज काम करतोय. सो तिकडचा स्टाफ वगैरे घेऊन त्यांना ट्रेन करून टुडे आय कॅन गो आउट टू एक्सपांड माय बिझनेस. जसं आता तुम्ही म्हणालात की आता तुम्ही R&D घरी करायचात किंवा लॉकडाऊनमध्ये तुम्ही सगळे बाकीचे प्रोसिजर्स केले, लाईक लोगो रजिस्टर केला, सगळं केलं. मग मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही पालघरमध्ये कशा लेवलने वाढवत गेला? स्टेप बाय स्टेप. अगेन स्टेप बाय स्टेपमध्ये गेलो. कारण जसं मी बोलली पूर्ण चेंज झालं. जे मुंबईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होत होतं, रॉ मटेरियल पण चेंज होत होते. ॲज आय टोल्ड यू ना की पाणी आणि साखर मेन इन्ग्रेडियंट बेव्हरेजेसमध्ये पाणी आणि साखर आहे. फ्रूट्स तर आहेत, पण फ्रूटचा आम्ही एक सप्लायर फिक्स केला. तो आमच्या नाशिकवरून सप्लाय होतो. तो तिकडे आम्ही एक फिक्स करून टाकलं. मग वॉटर आणि त्याचं सगळं टेस्टिंग करून RO बसून ते एक सगळे फॉर्म्युलेशन हे रिवर्क करून आता हळूहळू आम्ही मशिनरीज आणि ह्याच्यावर पण काम करायला सुरुवात केली. मॅम आता आपल्या कॉलेजमध्ये कसं की लॅब्समध्ये प्रॅक्टिकल नॉलेज खूप दिलं जातं. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजवर आपलं कोर्स जास्त हे देतो, बरोबर, फोकस देतो. तर त्याचा इंडस्ट्रीमध्ये उपयोग होतो. खूप असं आहे की बिझनेस चालू करण्याच्या अगोदर मी ऑलमोस्ट यू कॅन से 15 to 20 इयर्स फूड इंडस्ट्रीमध्ये जॉब केला आहे. ब्रिटानियापासून मी रोहा डायकेमसारख्या कंपनीमध्ये काम केलं आहे. तिकडे माझ्यासोबत बाकीच्या कॉलेजचे पासआउट झालेले स्टुडंट्स पण असायचे, जे आम्ही एकत्र काम केलं, कलिग्स. तिकडे आम्हाला असा अनुभव यायचा की प्रॅक्टिकल नॉलेजच्या बाबतीत आपलं कॉलेज जास्त पुढे आहे. दो वी आर डिप्लोमा होल्डर्स, आपल्याकडे जे प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं
ते डिग्री किंवा अजून जे काही मोठे कॉलेजेस आहेत तिकडे तेवढं दिलं जात नाही. आणि वन ऑफ माय कलिग, शी इज फ्रॉम अदर कॉलेज, तिने मला एकदा सांगितलेलं की मॅम आमच्याकडे ना 60 स्टुडंट मिळून एक जॅम बनतो. आणि आपल्याकडे 5 जणींचा ग्रुप करून 5 जॅम ॲटलिस्ट 2 बॉटल्स तरी जॅम. त्यांच्याकडे 60 स्टुडंट मिळून एक जॅम आणि आपल्याकडे 5 स्टुडंट मिळून ॲटलिस्ट 2 बॉटल ऑफ जॅम. म्हणजे यू कॅन अंडरस्टँड नाव की आपलं प्रॅक्टिकल नॉलेज खूप डीप आहे. हा अनुभव मला यायचा. काही मोठे मोठे कॉलेज मधले पण होते, पण अगेन वी कॅन नॉट से टू इच अदर. आम्ही त्यांना ट्रेन पण करायचो. बट येस, प्रॅक्टिकलच्या बाबतीत जर म्हणशील तर आपलं कॉलेज नंबर 1. जसं आता मॅम म्हणलं की आपण एक डिप्लोमा होल्डर आहोत, तर कधी कधी ना कन्फ्युजन होतं स्टुडंट्सना की आफ्टर डिप्लोमा नक्की आम्ही काय करावं, की आम्ही BScला जावं, आम्ही BTechला जावं, आम्ही BE करावं, म्हणजे एक कन्फ्युजन असतं Okay. आम्हाला. सी डिप्लोमा, मी स्वतः डिप्लोमा झाल्यानंतर जॉब केला. तिकडे थोडंसं काय, मी ॲज अ टोल यू की आपण सगळ्या बाबतीत पुढे आहोत. फक्त काय होतं, जेव्हा आपण मार्केटमध्ये एंटर करतो तर डिप्लोमा ही डिग्री थोडीशी हे व्हायची. आम्हाला थोडा त्रास झाला. सो मग आम्ही वाया BSc केमिस्ट्री केलं. त्याच्यानंतर मी माझं मास्टर कंप्लीट केलं करस्पॉन्डन्स थ्रू. नाव आता आपल्या कॉलेजनेच ती तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे. दे हॅव स्टार्टेड देअर डिग्री. येस. सो आय सजेस्ट की तुम्ही BVOC करू शकतात आपल्या कॉलेजमध्येच. तुम्ही BTech करू शकतात. BTechचे देखील वेगवेगळे कॉलेजेस आहेत. कोल्हापूर आहे, आय थिंक DY पाटील पण ऑफर करतं. आय थिंक पुण्याला एक आहे, आय डोंट नो नेम विसरले. तर पुण्याला एक आहे, तर तिकडे देखील जाऊन तुम्ही करू शकता. पण एक म्हणजे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये फरक आहेत स्टुडंट असे की जे सांगतात नंतर येऊन, तेव्हा कंटाळतात त्या ट्रेनिंग घेताना किंवा प्रॅक्टिकल्सना. आणि नंतर जेव्हा पासआउट होऊन तिकडे बाहेरच्या कॉलेजमध्ये जेव्हा जातात आणि जेव्हा भेटतात तेव्हा त्या सांगतात, नाही मॅडम आपल्याकडे खूप चांगलं शिकवलं जातं त्यांच्यापेक्षा. दॅट इज अ रियालिटी आय हॅव सीन ड्युरिंग इंडस्ट्रियल लाईफ ऑल्सो. मॅम, मग तुम्ही PV पॉलिटेक्निकच का निवडलं? लाईक आता तुम्ही एक स्टुडंट, एक ऑन्टरप्रिनर, असा एक प्रवास तुम्ही आता आम्हाला सांगा की तुम्ही PV पॉलिटेक्निकच का निवडलं? PV पॉलिटेक्निक, आय कॅन गिव्ह यू द ट्रुथ आन्सर की थोडं ॲक्सिडेंटली PV पॉलिटेक्निक झालं. 12th सायन्स केलेलं मी आणि त्याच्यानंतर मला काहीतरी वेगळं काहीतरी करायचं होतं. सी डोक्यामध्ये तेव्हा त्या एजमध्ये असतं मला काहीतरी वेगळं करायचं आहे. सो बेसिकली फूडमध्ये इंटरेस्ट होता, पण मला हॉटेल मॅनेजमेंटला नव्हतं जायचं होतं किंवा कॅटरिंगला नव्हतं जायचं. मी सायन्स साईडची असल्यामुळे मला सायन्सच्या ज्या रिलेटेड जे असेल तिकडे जायचं होतं. आणि तेव्हा मी इकडे कॉलेजमध्ये आलेली एन्क्वायरी करायला, फूड टेक्नॉलॉजी. आणि मग त्याचा पूर्ण सिलेबस जेव्हा जो बघितला की इट इज बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी, नॉट ॲज अ हॉटेल मॅनेजमेंट किंवा कॅटरिंग. इट इज बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी, मोर सायन्स रिलेटेड. सो मला ते फार आवडलं आणि काहीतरी वेगळं. तेव्हा आमच्यासाठी म्हणजे ते एक पूर्ण नवीन लाईन होती. आणि आय थिंक मुंबईमध्ये तेव्हा फक्त 2 कॉलेजेस होते. एक SNGT इफ आय एम करेक्ट, आणि एक आताचं ICT. तेव्हा ते UDCT म्हणून फेमस होतं. तर 2च कॉलेज मुंबईमध्ये. ICT माटुंगा. येस. तर त्या हिशोबाने मी म्हटलं नाही, मला आता फूड टेक्नॉलॉजी करायचं. सो ॲडमिशन घेतलं मी तिकडे. मग आता आम्हाला या जर्नीबद्दल सांगा की एक स्टुडंट ते एक ऑन्टरप्रिनर. कॉलेजसोबत माझं आय डोंट नो काहीतरी आहे की माझं खूप एक कनेक्शन जुळलं आहे, जे आजच्या दिवसापर्यंत सुद्धा कनेक्शन आहे. माझं कधी वाटलं नव्हतं फ्रँकली स्पीकिंग. स्टुडंट एजला खूप आम्ही मजा वगैरे केली. ॲज अ स्टुडंट सगळी मजा करून, बिंग करून ते सगळं आम्ही केलं. प्रॅक्टिकल्स पण आम्ही खूप छान एन्जॉय करायचे. लकीली आमचे टीचर्स, आताही तुम्ही फार लकी आहेत की तुमचे टीचर्स खूप छान आहेत. आमचे टीचर्स खूप छान होते. आणि ना कसं आहे, इकडे एक हे बघितलं मी की तुम्ही टीचर्सशी खूप इझिली कम्युनिकेट करू शकतात कम्पेअर टू अदर कॉलेज. म्हणजे 12th सायन्सला असताना त्या एवढ्या ह्याच्यामध्ये टीचरला कळायचं देखील नाही की बाबा या स्टुडंटचं नाव काय किंवा काय. इकडे तुम्ही इझिली कम्युनिकेट करू शकता. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही टीचरशी जाऊन तुमचे डाऊट्स क्लिअर करायचो आम्ही. खूप छान हे होतं. आणि असं करता करता आय थिंक 2001मध्ये आम्ही पासआउट झालो. सो माझी जर्नी सांगते तुला, म्हणजे SNDTशी का कनेक्टेड, PV पॉलिटेक्निकशी. नंतर आम्ही जॉब शोधत होतो, कारण 2.5 इयर्सचा होता. आणि तेव्हा नव्हते ऑप्शन्स की बाबा डिग्रीला आहे जसे तुम्हाला आता लकीली मिळालेत, आम्हाला नव्हते. आणि तेव्हा अर्चना मॅडम होत्या लॅब असिस्टंट, त्या मॅटर्निटी लिव्हवर गेल्या. आणि तेव्हा एका आपल्याच मॅडमनी, जोशी मॅडम म्हणून आहेत, त्यांनी माझ्या घरी फोन करून सांगितलं की लॅब असिस्टंटसाठी तिला पाठवा.
सो लिटिल बिट थोडासा एक हे असतो. ट्रूथ आहे, परत एकदा ट्रूथ सांगते, मी सेकंड रँकर आहे, मी का लॅब असिस्टंट म्हणून काम करू? सो आय डिनाईड. नाही करायचं हो. मला, मी जाईल इंडस्ट्रीमध्ये, असं थोडासा असतो ना त्या एजला. तर मॅमने वाटतं घरी फोन केलेला आणि माझ्या आईशी बोलल्या होत्या आणि मग मी तेव्हा ठीक आहे चल जाऊया. अँड ट्रस्ट मी, दॅट वॉज द बेस्ट डिसिजन आय हॅव टेकन. म्हणजे तुमच्या लाईफचा तो माइलस्टोन आपण हां, म्हणू माझ्या शकतो. करिअरची जी सुरुवात जी झाली ना माझी, ती SNDTमध्ये. दो इट इज अ लॅब असिस्टंट जॉब. आणि तेव्हा देवधर सर होते, अनघा मॅम होत्या, पंड्या मॅम होत्या, मायक्रोसाठी लिमय मॅम, आरती मॅम होत्या आणि अनालिसिससाठी शुभांगिनी जोशी मॅम. आणि त्यांच्यासोबत मी शिकलीही होते, म्हणजे सॉरी ते मला टीचर्स होते, म्हणून पण थोडीशी मला भीती होती की टीचरसोबत जॉब कसा करायचा. बट घाबरत मी शिकली. आणि त्यांनी म्हणजे ते 6 का 8-7 महिने त्यांनी इतकं छान सांभाळून घेतलं मला. आणि तेव्हा मी शिकली की जे बेसिक मायन्यूट जे इंडस्ट्रीमध्ये जे गरजेचं आहे, म्हणजे कधी कधी ते प्रॅक्टिकलमध्ये पण सांगितलं जात नाही. डिफरंट कारण मीडिया बनवणं किंवा केमिकल्स बनवणं तेवढा वेळ नसतो मुलींकडून करून घेणं. कदाचित आपल्या फार प्रॅक्टिकल्स खूप छान असतात, मग ते रेडी प्रोव्हाइड केलं लागतं. मग ते बनवण्यापासून शिकली मी. आणि मग टीचरसोबत किंवा मग माझं बिझनेसच्या रिलेटेड प्लॅनिंग जे तुमचे प्रॅक्टिकल्स होतात फूड टेक्नॉलॉजीचे, मग त्याच्यासाठी मटेरियल मागवणं, मग ते किती कॉस्ट. अँड त्याचा फायदा आज मला बिझनेसमध्ये होतो आहे तेव्हाच 2020. म्हणजे कॉस्टिंग वगैरे सगळंच. येस. कॉस्टिंग, इवन रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट. कारण तुमच्या प्रॅक्टिकलसाठी जे लागायचं रॉ मटेरियल ते पण आम्ही करायचं. आणि तेव्हा त्या 5 टीचर्सनी मला जे सांभाळून घेतलेलं. आणि त्याच वेळेला मला जॉब करता करता 2 प्रोजेक्ट देखील दिलेले. मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगसाठी एक पॅकेजिंग ऑफ मावाचा प्रोजेक्ट केलेला. त्याच्यात मला पूर्ण मायक्रोबायोलॉजिकल स्टडी दिला होता. त्याचबरोबर मला कॉलेजने एक गुजरातचं प्रोजेक्ट दिलेलं. दॅट इज हे डेट्स, आपले जे पावसाळ्यात डेट्स येतात माहिती आहे, ओले खजूर, त्याच्यापासून प्रोडक्ट डेव्हलपमेंट होतं. म्हणजे कंपनी बाहेरची होती, बट मी जॉब करता म्हणजे मला फक्त लॅब असिस्टंट म्हणून जी भीती होती की बाबा मी लॅब तर नाही, माझ्या टीचरने ॲट द सेम टाईम मला हे 2 प्रोजेक्ट्स दिले होते फॉर माय अपग्रेडेशन. राईट. तर म्हणजे तिथून जी जर्नी सुरू झाली. त्याच्यानंतर मग मी परत बॅक टू इंडस्ट्री सुरू केलं. मी आय थिंक कॉलेज सोडल्यानंतर स्पायसेस इंडस्ट्रीमध्ये काम केलं. मी फ्रोझन फूड एक्सपोर्ट करायचे तिकडे काम केलं. त्याच्यानंतर मी रोहा डायके म्हणून आहे कलरची कंपनी, तिकडे 7 इयर्स होती. काही काळासाठी मी लीला कॅम्पस स्कीममध्ये देखील गेलेली मायक्रोलॉजीसाठी, पण थोडंसं नाही, ते मला मायक्रोलॉजी थोडंसं हे म्हणून मी बाहेर आली. बॅक टू परत रोहावाल्याने परत बोलवलं आणि मी परत रोहा जॉईन केलं. तो टोटल 7 इयर्स तो मी पकडते स्पॅन. त्याच्यानंतर थोडा ब्रेक घ्यावा लागला कारण माझी मुलगी लहान होती आणि थोडासा होता इश्यू. सो ब्रेक घेतला. जसं एक दिवस असं सहज भेटायला आली, ब्रेक घेतलेला पण घरी बसवत नव्हतं, तर ब्रेक घेतला. मुलगी काहीतरी मला असेल 6 महिन्याची का 7 महिने. आणि मी कॉलेजला भेटायला आली. आय थिंक तेव्हा सप्रे मॅम पण होत्या. सगळ्यांनी मला विचारलं, जोशी मॅम होत्या, तर सगळ्यांनी काय करतेस म्हटलं मॅम घरी आहे. येतेस व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून फक्त प्रॅक्टिकलसाठी. अगेन दॅट इज वन मोर माइलस्टोन. सो जर्नी बघ कशी आहे माझी, लॅब असिस्टंट नंतर व्हिजिटिंग फॅकल्टी फॉर प्रॅक्टिकल. कारण तेव्हा माझं फक्त BSc झालं होतं आणि ते पण केमिस्ट्रीमध्ये. तर मी जरा फॅमिली सपोर्ट खरंच खूप छान होता. माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझा नवरा, ते बोलले की जा. मग वीकली मला 2दा का 3दा मी कॉलेजमध्ये यायचे आणि फक्त प्रॅक्टिकलसाठी. मग सायमल्टेनियसली मास्टरसाठी ॲडमिशन घेतलं, मास्टर कंप्लीट केलं. आणि मग नंतर परत थोडासा ब्रेक घ्यावा लागला काही कारणास्तव. आणि मग नंतर मी परत बॅक टू इंडस्ट्री झाली. न्यूट्रास्युटिकल्स फर्म होती, म्हणजे ते विटामिन्स आणि मिनरल प्रेमिक्सेस बनवायचे. सो तिकडे मी क्वालिटी अश्युरन्समुळे जॉईन झाली. ऑलमोस्ट 2.5 इयर 3 इयर्स मी तिकडे केलं. मग नंतर मला असं कळलं की कॉलेजमध्ये BVOC चालू होते. तिथं माझं मास्टर झालं होतं. तर सहज वैशाली मॅमना फोन केला. म्हटलं मॅम थोडं ना स्विच ओव्हर करायचं आहे, कारण आता क्वालिटी अश्युरन्स वगैरे झालं आहे, आता एक्सपिरियन्स झाला, स्विच ओव्हर करायचं आहे. तर ते मॅम बोलले की असं सुरू होते, तुझं मास्टर झालं आहे का?
तर मी म्हटलं हो माझं मास्टर झालं. सो आर यू इंटरेस्टेड इन टीचिंग? म्हटलं येस आय एम इंटरेस्टेड इन टीचिंग. कारण कॉलेजमध्ये येणं म्हणजे इंडस्ट्रियल लाईफ, तुम्ही पण बघाल पुढे झालं, इंडस्ट्रियल लाईफ आणि कॉलेज लाईफ खूप खूप वेगळं असतं. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जातात ना तेव्हा तुम्हाला कॉलेज आठवतं की आपण कॉलेजमध्ये किती छान होतो कम्पेअर टू इंडस्ट्री. मग परत बॅक टू कॉलेज. College life. आणि तेव्हा मग मी थिअरीसुद्धा डिग्री BVOCसाठी दोन्ही प्रॅक्टिकल आणि थिअरी, आणि ॲट द सेम टाईम डिप्लोमासाठी थिअरी आणि प्रॅक्टिकल टेस्ट चालू केलं. आणि मग 2019मध्ये मग तो कन्सेप्ट डोक्यात आला. आणि थँक्यू टू सप्रे मॅम आणि एक पूजा नारकर म्हणून त्या होत्या माझ्यासोबत. थँक्यू बोथ ऑफ देम. ऑफकोर्स वैशाली मॅम पण होत्याच, पण या दोघींमुळे मग ते बिझनेसचं खूप डोक्यात आलं. आणि तिथून मग म्हणजे यू अंडरस्टँड की माझं रिलेशन जे कॉलेजशी स्टुडंट एजपासून चालू होतं. युजली कसं होतं आपलं कॉलेज झालं की संबंध संपला. हो. आणि मी जसं सांगितलं की आपण इकडे आपल्या टीचर्ससोबत खूप मोकळेपणाने बोलू शकतो हो. बाकीच्या कॉलेजपेक्षा. दॅट आय एम एक्सपिरियन्सिंग. की म्हणजे मी जॉबमध्ये असताना देखील मला काही प्रॉब्लेम आला, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करत होते तेव्हा देखील काय प्रॉब्लेम आला, फोन करायची, देवदर सर होते तेव्हा, किंवा जोशी मॅम, पंड्या मॅम, सप्रे मॅम असं असं इश्यू झाला आहे, काय करू, मला सोल्युशन मिळायचे. इवन कॉलेजमधून मला ट्रेनिज पण मिळाले. नंतर माझं स्टार्टअप जेव्हा मी पालघरला शिफ्ट केलं तेव्हा ऑफकोर्स मॅनपॉवर एकच होती, मी एकटी. ॲट द सेम टाईम तेव्हा वैशाली मॅम, अगेन थँक्यू टू हर, त्यांनी माझ्यासोबत एक ट्रेनी पाठवली आपल्याच कॉलेजची होती. मॅम बोलले की घेतेस का ट्रेनिंग, तुला पण बरं पडेल. म्हटलं थँक्यू सो मच. कारण मला तिकडे एक कोणतरी टेक्निकल बॅकग्राऊंड मला पाहिजे होतं. जे नाही शिकले ते आहेत, आता स्टाफ आहे माझा की ज्यांना मी टीच केलं, पण एक टेक्निकल बॅकग्राऊंड तिकडे पूर्ण सेटअप करण्यासाठी. आणि मग वैशाली मॅममुळे ती मुलगी माझ्यासोबत आली. सो इनिशियल जे 6-7 महिने जे होते, जे खरं गरज होती सेटअपची, तेव्हा मला मग फार कॉलेज. सो दिस इज द वे की मी आजही कॉलेजशी कनेक्टेड आहे. आणि कॉलेजने म्हणजे आय कॅन से खूप मला मदत केली आहे. म्हणजे सो आय एम लाईक प्राऊड ऑफ की PV पॉलिटेक्निक, आणि थँकफुल टू PV पॉलिटेक्निक. म्हणजे असं म्हणायला हे नाही होणार की तुमच्या अख्ख्या सक्सेसमध्ये PV पॉलिटेक्निकचा एक खारीचा वाटा. खारीचा असं मी म्हणते ना, खूप जास्त महत्त्वाचा वाटा आहे माझ्यासाठी. आणि म्हणजे कसं आता BVOC शिकवताना देखील फार मजा आली मला, कारण स्टुडंटसोबत राहायचं आणि पुन्हा ते कॉलेज लाईफ एन्जॉय पण करायला मिळालं मला. ॲट द सेम टाईम टीचिंग करताना जसं लायब्ररी फॅसिलिटीज वगैरे होत्या त्या वापरता आलं. आणि मग त्याने देखील मला रिसर्च करायला, माझ्या बिझनेसच्या रिलेटेड जे काही रिसर्च होते ते करायला मदत झाली. माझ्या प्रोडक्टचं सेन्सरी इव्हॅल्युएशन, 2 प्रोडक्टचं सेन्सरी इव्हॅल्युएशन इकडे करण्यात आलं मी प्रॅक्टिकल टीचिंग करता करता. म्हणजे कॉलेजने खूप सपोर्ट केला आहे, अजूनही करता आहे आणि नेहमीच करेल असं आशा आहे मला. जसं आता तुम्ही म्हणाल की स्टुडंट्ससोबत तुम्ही एन्जॉय करत होता. जर तुम्हाला त्यावेळेस एक संधी मिळाली असती की आपण परत त्या स्टुडंट होऊ शकू, तर तुम्ही स्वतःला काय एक म्हणजे कुठली स्किल अजून जास्त डेव्हलप केली असती की स्किल तुम्हाला? असं नाही म्हणता येणार. स्टुडंट एजला आपण ना थोडेसे नॉटी असतो, राईट. आपण थोड्याशा त्या एजला असतो की हा आपण कॉलेजमधून किंवा शाळेतून बाहेर पडले, सो कॉलेज लाईफ एन्जॉय करायचं असतं. आपल्या इकडे थोडंसं त्या बाबतीत स्ट्रिक्टनेस आहे. सो आम्हीही त्या एजमधून गेलो, आम्हीही थोडेसे कधी बंक गेले आमच्याकडून. सो ते मला थोडंसं हे करायचं आहे. लायब्ररी फार कमी वापरली गेली. फ्रँकली स्पीकिंग आपली PV पॉलिटेक्निकची पण खूप छान आहे, AC आहे, SVTची तर खूपच छान आहे सेंट्रल लायब्ररी. तर स्टुडंट एज असताना लायब्ररी फार कमी वापरली गेली. म्हणजे तेव्हा असं वाटतं की जर लायब्ररी वापरली असती तर अजून खूप छान नॉलेज किंवा असं हे करता आलं असतं. तर आज मी तुम्हाला म्हणजे स्टुडंटला तेव्हाही सांगायची जेव्हा शिकवतात, बाबा लायब्ररीत जाऊन बसा. तेव्हा आम्हाला टीचर सोडायचं, लायब्ररीत जाऊन बसा, सिट इन लायब्ररी. तेव्हा काय कोण लायब्ररीत बसतो, बाहेर कॅम्पसमध्ये फिरू, मजा करू, असं काहीतरी. पण आता ते कळतं की नाही, लायब्ररी खूप इम्पॉर्टंट होती आणि लायब्ररीमध्ये बसायला पाहिजे होतं. जसं आता मॅम, आता सपोज आपल्या कॉलेजमधले एक स्टुडंट आहे, तिला ऑन्टरप्रिनर बनायचं आहे, तर कुठल्या स्किल्स असाव्यात तिच्यात की ती एक एंटरप्रिनर बनू शकते? फर्स्ट इज युअर विल, व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू बी फर्म. कारण कसं होतं, मे बी इफ यू आर बिलॉंगिंग टू गुड फॅमिली असं किंवा अप्पर रिच फॅमिली,
देन देर इज अ नो इश्यू. बट इफ यू आर बिलॉंगिंग टू मिडल क्लास फॅमिली, तर तुम्ही तिथून येतात तर जॉब फार महत्त्वाचा असतो की बाबा नाही जॉब करायचा. आता माझंही तेच होतं, जॉब करत होती आणि सडनली मग मी ते डायव्हर्ट झाली. पण थँक्यू, माझा फॅमिली सपोर्ट खूप स्ट्रॉंग होता. तर फर्स्ट थिंग यू हॅव टू सी की तुमचा फॅमिली सपोर्ट तुम्हाला आहे की नाही. कारण कसं असतं, आपल्या फॅमिलीच्या नीड्स पण खूप गरजेचे आहेत. तर तो पहिला विचार तुम्हाला करायचा आहे. सेकंड इज युअर विल दॅट आय हॅव टू डू इट. माझंही असं झालं, मध्ये मध्ये फ्रस्ट्रेशन कॅरी करायची तुमची तयारी पाहिजे. मला आजही कधीतरी असं होतं मध्येच की नाही जॉब बरा होता. कारण तो स्ट्रेस लेवल जसा तुमचा बिझनेस वाढतो ना, तसा थोडी स्ट्रेस लेवल वाढते. थोडी झोप पण कमी होते असं मी ऐकायची, थोडी झोप कमी होते. पण आता मी थोडी ती एक्सपिरियन्स करते. सो यू हॅव टू हँडल दिस. इफ यू आर एबल टू हँडल ऑल दिस, तसं तुमचा फॅमिली सपोर्ट विल की मला करायचंच आहे. अँड तसं म्हणतात ना, इफ देर इज अ विल यू विल फाइंड अ वे. सो आय एम गेटिंग द वे. होतो, मलाही त्रास होतो, कधी कधी क्लायंट्स नसतात, कधी कधी ऑर्डर्स नसतात. आता सीझन आहे, समर सीझन, सो माझं काम जोरात चालू आहे. पण मग कधी कधी ऑफ सीझन येतो. मग तो ऑफ सीझनमध्ये कधीतरी थोडंसं स्ट्रेसफुल होतं, अरे की काम नाही आहे माझ्याकडे. सो यू हॅव टू हँडल इट. तर ते तुम्ही शिकलात, देन देर इज नो इश्यू. तर जसं तुम्ही म्हणालात की फ्रस्ट्रेशन येतं आणि जेव्हा जेव्हा बिझनेस लॉस होतो तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं एक दडपण येतं की यार कसं आपण आता पुढे जायचं. अशा वेळेस तुम्ही काय म्हणजे कसं डील केलं त्याच्यासोबत? बिझनेस लॉस, आता मी खरं सांगू का, मला जेव्हा बिझनेस चालू करायचं ठरवलं किंवा मी पूर्ण सेटअप जेव्हा पालघरला हरवलं ऑन इंडस्ट्रियल लेवल, खूप भीती होती की बाबा फ्रँकली स्पीकिंग मला तेवढं ट्रॅव्हलिंग होतंय की नाही. बॉर्न अँड बॉटअप मुंबई, आणि त्याच्यामुळे पालघर ट्रॅव्हलिंग आम्ही करायचो. पण माझ्या इनलॉजचं, आमचं घर आहे तर ओकेजनली असं कधी डेली अपडाऊन थोडंसं हे होतं. तिकडे मी आधी स्वतःची तयारी केली की आय हॅव टू डू इट, आय विल गो. मग त्याच्यानंतर जसं मी बोलली फॉर्म्युलेशन रिवर्क, तेव्हाही टेन्शन यायचं, अरे होत नाही आहे, फॉर्म्युलेशन फेल होत आहेत. तेव्हाही तो स्ट्रेस हँडल करावा लागलेला. तर तो थोडा मी ॲज अ बोलली ना की फॅमिली सपोर्ट खूप गरजेचा होता. कधी कधी चिडचिड देखील होते. मग तसं समजून घेणारे पण आहेत माझ्या घरी. थँक गॉड माझे आईवडील, माझे सासू सासरे, ॲज अ टोली माझा नवरा, माझी मुलगी देखील. म्हणजे कधी कधी ती देखील समजते की आज आई स्ट्रेसमध्ये आहे, तो थोडीशी मग ती पण हँडल करते. आणि आता कसं माझं जसं एक्सपान्शन होत गेलं आहे तसं माझं फॅमिली मेंबर्स खूप मला हेल्प करतात. इव्हन माझी मुलगी पण देखील मला कधी कधी पॅकिंगसाठी मदत करते. सो त्या ह्याच्याने थोडी थोडी हँडल करायला शिकले. आणि जर देवाच्या बाबतीत म्हणलं, मी स्वामींना खूप मानते, स्वामी समर्थ. तर ते आहेत पाठीशी. म्हणजे तो एक डोक्यात पहिला विचार येतो की नाही आहेत ते पाठीशी. आय थिंक त्याच्यामुळेच मला असं वाटतं ही माझी स्टुडंटची पण जर्नी, ते स्टुडंटपासून इंडस्ट्रीमध्ये जॉब, त्याच्यानंतर व्हिजिटिंग फॅकल्टी, प्रॅक्टिकल व्हिजिटिंग फॅकल्टी, थिअरी फॉर प्रॅक्टिकल, आणि आता हा मे बी त्यांनीच दाखवलेला मार्ग असावा. थोडंसं ह्याच्याने जाते मी, पण मे बी दॅट. आता सध्याच्या मुलांना, म्हणजे आता आम्ही जे इथे डिप्लोमा करतोय, त्यांना तुम्ही असं काय सल्ला द्याल की लाईक कसं आम्ही आमचं एज्युकेशन कंटिन्यू करावं पुढे? इन टर्म्स ऑफ म्हणजे इन टर्म्स ऑफ बिझनेसचं पुढे एक्सपॅन्ड करायचं असेल. ॲज आय टोल्ड यू, फर्स्ट यू हॅव टू डिसाईड व्हॉट यू हॅव टू डू. अँड सेकंड थिंग, तुम्ही आता स्टुडंट्स आहात, तुम्ही आता पासआउट होत आहेत, ओके. तुमच्या डोक्यात बिझनेस आहे, करा, नो इश्यू, करा, खरंच करा. पण त्याच्या आधी इफ पॉसिबल तुमचं एज्युकेशन वाईज थोडं आय सजेस्ट गो फॉर डिग्री. यू शुड हॅव द डिग्री. म्हणजे पुढे पण प्रोसेस, बाकी कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडी फर्स्ट थिंग. कारण तुमच्या डिप्लोमामध्ये जे तुम्हाला शिकवलं जातं किंवा तुम्हाला बीवोकमध्ये जे शिकवलं जातं, ॲज आय टोल्ड यू, दुसरं कुठल्याही कॉलेजमध्ये नाही. आय गिव्हन यू द एक्झाम्पल. 60 स्टुडंट 1 जॅमची बॉटल आणि 5 स्टुडंट 2 जॅमच्या बॉटल, खूप फरक आहे. जेव्हा मी शिकवायची मुलींना तेव्हा पण ओढून ओढून सांगायचे, अरे म्हटलं बेस्ट आहे. इवन मायक्रोबायोलॉजी, इवन फूड अनालिसिस, हे 2 सब्जेक्ट देखील आपल्या कॉलेजमध्ये जे थरो शिकवले जातात. आय थिंक मायक्रोबायोलॉजी जे आहे ना, ते BSc लेवलचं मायक्रोबायोलॉजी आपल्या कॉलेज. हो 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 ओके. त्याच्यापेक्षाही जास्त असेल, पण जे रिलेटेड टू फूड, जेवढं मी इंडस्ट्रीमध्ये मायक्रोबायोलॉजीचा पण जॉब केला आहे. मी मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून जॉब केला आहे. मी मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून लॅब सेटअप करून दिलेली आहे. आणि क्वालिटी अश्युरन्स म्हणून जेव्हा मी काम करायची ना, तेव्हा तिकडेही थोडंसं मायक्रोचं हँडल करावं लागायचं. आणि जे आपल्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं ना,
सेम टू सेम तिकडे होतं. इंडस्ट्रीमध्ये थोड्या मेथड्स वेगळ्या होतात ऑब्विसली. पण ते सेम TPC अँड ऑल दॅट ते सगळं सेम असतं. सो आय कॅन टेल टू द स्टुडंट्स की प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडी, थिअरी वाईज ऑल्सो अँड प्रॅक्टिकल तर म्हणजे तुम्ही प्लीज ॲबसेंट राहू नका की बाबा ॲबसेंट राहिलं तर तुमचंच नुकसान आहे. मॅम, आता ज्या मुलांना जर ऑन्टरप्रिनर बनायचं असेल तर त्यांच्यामध्ये कुठल्या स्किल्स असाव्या असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आम्ही कुठल्या स्किल्स आमच्यात डेव्हलप कराव्या? ओके, फर्स्ट थिंग ॲज आय टोल यू की फर्स्ट युअर विल, यू हॅव टू बी शुअर की मला काय करायचं आहे. बिझनेस चालू करताना असं नाही की मी आज हे पण करेल, मी ते पण करेल, मी ते पण करेल. तसं माझंही झालं. मी हे करेल, ते करेल. सो यू हॅव टू बी विल की नाही मी करणार आणि मी हेच करेन. सो यू शुड बी विल अँड डिटरमाइन की मला हे करायचं आहे अँड आय विल डू इट. सेकंड थिंग, फक्त तेवढंच नाही तर तुमचं नॉलेज अपग्रेडेशन करणं फार गरजेचं आहे. जसं आता मार्केटमध्ये काय चालू आहे, मी भले स्क्वॉशेस आणि क्रशेस आता बनवते आहे, तर जसं टेक्निकमध्ये काही चेंजेस झाले आहेत का, मार्केटमध्ये कोणते फ्लेवर्स अवेलेबल झाले आहेत जे मी आता बनवू शकते, तर ते मी स्टडी केलं. सो मार्केट स्टडी तुम्हाला करावं लागेल आणि नॉलेज अपग्रेडेशन करावं लागेल. आणि ॲज आय टोल्ड यू विल, मग तुमचं ते फ्रस्ट्रेशन लेवल जे आता आपण मगाशी बोललो, तर ते फ्रस्ट्रेशन लेवल तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे, सर्वात महत्त्वाचं आहे. सो दॅट इज. जसं मॅम तुम्ही आता म्हणाल, म्हणजे मगाशी आपली जशी चर्चा झाली की तुम्ही बेवरेजेस पासून सगळं, तर तुम्ही डिहायड्रेटेड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल म्हणजे ही कॉन्सेप्ट कुठून आली तुमच्याकडे? कन्सेप्ट आली ती फूड टेक्नॉलॉजीचं प्रॅक्टिकल घेताना. मी बेसिकली फूड टेक्नॉलॉजीचं थिअरी प्रॅक्टिकल घ्यायची सेमिस्टर 1ला आणि स्टुडंट असताना देखील तेच आवडायचं जास्त. आणि त्याचबरोबर फूड प्रिझर्वेशनची प्रॅक्टिकल्स घ्यायची. तेव्हा ड्रायरवर मुलींकडून जे करून भरपूर सारे प्रॅक्टिकल्स केले, त्याच्यामध्ये ना ती कन्सेप्ट आवडायला लागली की काहीतरी पुन्हा एक काहीतरी वेगळं नवीन आहे आता इझिली अवेलेबल झालं आहे, तर का नाही आपण करू शकत. आणि बेव्हरेजेस ही जो सीझनल थोडासा बिझनेस आहे, तर बिझनेसमध्ये हा पण एक विचार करावा लागतो की सीझन किंवा माझं सीझनमध्येच जाणार आहे, मग तो जून ते हा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये मी काय करायचं. आय कॅनॉट स्टॉप माय बिझनेस ना ॲट दॅट टाईम. थोडी डिमांड कमी असते, फार तर फार रिसॉर्ट कॅफे, पण रिसॉर्ट कॅफेला जाणारे पण फार कमी असतात, त्यामुळे बेव्हरेजेसची डिमांड फार कमी असते. मग तेव्हा डोक्यात आलं की आता काहीतरी दुसरं ऑप्शन्स ओपन ठेवायला पाहिजे, द बिझनेस शुड बी रनिंग. मग तेव्हा डोक्यात आलं की डिहायड्रेशन. मग ऑलरेडी इकडे भरपूर काम झालेलं होतं कॉलेजमध्ये, सो मग तेव्हा ठरवलं की मग डिहायड्रेटेशन व्हेजिटेबल्स करूया. आणि आत्ता आय एम प्राऊड की आत्ता आम्ही रिसेंटली एका प्रीमिक्स मॅन्युफॅक्चररला आम्ही कोरिअँडर पावडर, देन बेसिल लीफ पावडर, देन ग्रीन चिली पावडर, करी लीव्स पावडर, अनियन पावडर ह्या सप्लाय आता सुरू केलेलं. आणि रिसेंटली आता मे बी रेट आणि ह्याचं डिस्कशन क्लिअर झालं तर गार्लिक आणि जिंजर पावडर सुद्धा काढलं. आणि ॲट द सेम टाईम आम्ही फ्रूट रोल्स सुरू केले, फ्रूट बार आणि फ्रूट रोल. तर ते देखील आमचं मार्केट म्हणजे आम्ही एका साईडला बेव्हरेजेस आम्ही सेट झालो आहेत आता. हो. आमचे फॉर्म्युलेशन्स आता तिकडे काय काम चाललंय का तिकडे मी कस्टमर वाढवते. ओके. कारण आय एम नाव रेडी विथ द बेव्हरेजेस. म्हणजे आता मला सांगितलं की आता हे बनवायचं आहे तर मला टेन्शन नाही आहे. ऑल इज सेट, राईट फ्रॉम पॅकेजिंग मटेरियल, राईट फ्रॉम द फॉर्म्युलेशन्स. इवन माय स्टाफ इज नाउ ट्रेन की ॲटलिस्ट पॅकिंग वगैरे ते व्यवस्थित हँडल करतात. तो थोडंसं काहीतरी तुम्हाला पाहिजे. फक्त डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स आणि तुमचे फ्रूट बार, फ्रूट रोल Yes. इथे जास्त तिकडे तुम्हाला आता लक्ष. माझं काम जरा थोडं वाढवलंय मी, कारण हे माझं सेट आहे, माझं मार्केट आहे आणि मला पालघर डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी ऑर्डर्स चालू आहेत. आम्ही माझं एक स्पेशल एक प्रोडक्ट आहे, सॅफ्रॉन कार्डमम सिरप. ओके. ते आम्ही स्वीट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला देखील सप्लाय करायला सुरुवात केली. कारण ते लोकांनीच त्यांच्याकडे आमच्या ट्रायल्स झाल्या पालघर डिस्ट्रिक्टमध्येच. तर तिकडचे 2 मिठाई सप्लायर्स आहेत जे स्वीट्स बनवतात. ते आमच्याकडून ते सॅफ्रॉन कार्डमम सिरप घेत आहेत. त्याचबरोबर रोज सिरप आणि पान सिरप देखील त्यांच्या ह्याच्यासाठी हे दिलेत. आणि अजून त्यांनी 2-3 फ्लेवर्स आम्हाला ऑन स्टडी करायला दिले. सो ते काम चालू आहे आणि आता साईड बाय साईड आम्ही मग हे पण सुरू केलं. सो वी आर सप्लायिंग द. आणि असं पण नाही की ड्राईड फ्लेक्स, अनियन फ्लेक्स सुद्धा आम्ही आय कॅन प्राऊडली सेड की एक्सपोर्ट पण झाला. ते नॉट एक्झॅक्ट प्रॉपर एक्सपोर्ट. कोणतरी एक रिलेटिव्ह जाणार होतं, तुझ्याकडे आहे का? म्हटलं आहे.
दे हॅव टेकन अँड ते ड्रायड अनियन्स पोचले. माझी बहीण लंडनला राहते, तर ती आली तर ती घेऊन जाते आणि ते तिकडे थोडंसं प्रमोशन करते. सो फ्युचर प्लॅन ते पण आहे की शी इज स्टेइंग इन लंडन. ती मला बोलली की तू कर, मग पुढे आपण. सो दॅट इज अ ड्रीम अगेन नाऊ. असं आता अपग्रेड होतंय अपग्रेड तुमचा म्हणजे business. पहिलं आता मला महाराष्ट्र लेवलला अपग्रेडेशन करायचं आहे, देन इंडिया, मग अब्रॉड. पण अब्रॉडला प्रोडक्ट पोचले आहेत बिकॉज ऑफ माय सिस्टर. सो थँक्यू मॅम. तुमच्यामुळे आज खूप इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली की आम्ही कसं आमचं फ्युचर चांगलं करू शकतो किंवा एंटरप्रेनर जर आम्हाला बनायचं असेल, खूप चांगलं एंटरप्रेनर बनायचं असेल तर काय काय गोष्टी गरजेच्या आहेत किंवा कुठल्या स्किल्स आम्हाला जास्त इम्प्रूव्ह कराव्या लागतील स्वतःमध्ये, जसं की प्रॅक्टिकल आम्हाला बंक नाही करायचं आहे. डोंट बंक, टेक युअर प्रोजेक्ट सिरियसली. येस. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही नक्की लक्षात ठेवू. सो थँक्यू सो मच मॅम. तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात. ओके, थँक्यू सो मच. मला कॉलेजला पण खूप खूप धन्यवाद द्यायचा आहे, कारण जसं आपण आता बोललो खूप जर्नी आणि खूप अटॅचमेंट आहे कॉलेजसोबत. आणि जसं मला ना एक ड्रीम होतं, जेव्हा आम्ही पासआउट झालो ना, आय थिंक 2021, हां 1992, तेव्हा आय थिंक ना 25 इयर्स झाले होते कॉलेजला. सेलिब्रेशन होतं, संध्याकाळी डिनर वगैरे होतं, छान स्टेज होता. आणि ना मला थोडंसं आठवतं, खूप असं आहे ना, आम्ही स्टुडंट म्हणून ॲज युजल स्टुडंट म्हणून बॅक ह्याच्यावर मजा मस्ती चाललेली. मग ते जुन्या ॲल्युमिनायला बोलवून सगळे त्यांचं हे चालू होतं. आणि तेव्हा एक बुकलेट बनवलेलं. ओके. आणि ना त्या बुकलेटमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे डिस्टिंग्विश ॲल्युमिनायचा फोटो होता. तेव्हा ना, आणि आम्हाला प्रत्येक स्टुडंटला ते दिलेलं होतं. आय स्टील हॅव दॅट कॉपी विथ मी, आय स्टील हॅव दॅट बुक विथ मी. ते बुक जेव्हा हातात आलं होतं ना, की तेव्हा असं वाटलं, अरे कुठेतरी आपलं नाव देखील आलं पाहिजे ना. म्हणजे आज 25 इयर्समध्ये ह्या स्टुडंटचं नाव आलं आहे, तर कुठेतरी आपलं नाव आलं पाहिजे. आणि आय थिंक द डे हॅज कम. आज 50 वर्ष कॉलेजला होत आहेत. इट इज अ सो गुड थिंग. आणि त्या 50 ज्या होत आहेत आणि माझं ड्रीम कम्प्लीट होतं आहे, की जेव्हा ते विचार केला होता की त्या बुकमध्ये कुठेतरी आपलं नाव आलं पाहिजे. काळ बदलला आहे, बुकच्या ऐवजी आता पॉडकास्ट, सोशल मीडिया आलं आहे. तर त्या सोशल मीडिया किंवा पॉडकास्टमध्ये माझं नाव येतं आहे, हो. तेव्हाचं ड्रीम अगेन विथ द कॉलेज जर्नी आज कम्प्लीट होते. सो इट इज सो थँकफुल टू माय कॉलेज, टू माय ऑल टीचर्स, जे तेव्हा आम्हाला शिकवलं त्यांनीही, आणि आताही जे ॲज अ कलिग म्हणून पण आम्ही एकत्र शिकवत होतो, त्यांना देखील थँक्यू. थँक्यू. आणि ऑफकोर्स स्टुडंट्सना मी कधी विसरू शकत नाही. म्हणजे आता इंडस्ट्रियल लेवलमध्ये पण कधी कधी आठवण येते स्टुडंट्सची, पण त्यांनाही नाही विसरू शकत. तो थँक्यू टू माय ऑल लवली स्टुडंट्स. थँक्यू मॅम.